कोलकात्यामधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कोलकाता बलात्कार प्रकरणी काढण्यात आलेल्या विद्यार्थी संघटना आणि कामगार संघटनांच्या मोर्चावरती लाठीमार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पाण्याचा मारा देखील पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। कोलकात्यामध्ये आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या डॉक्टरवरील बलात्कार प्रकरणाचा निषेध या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होता आणि मोर्चा देखील काढण्यात येत होता। मात्र या मोर्चातील विद्यार्थ्यांना, या आंदोलकांना पांगवण्यासाठी सध्या पोलिसांकडून पाण्याचा वापर केला जातोय। पाण्याचा मारा या विद्यार्थ्यांवरती केला जातोय, या आंदोलकांवरती केला जातोय। अश्रुधुरांचा मारा देखील काही वेळांपूर्वी या आंदोलकांवरती करण्यात आलेला आहे। हे दृश्य आहेत कोलकात्यामधून। कोलकात्यामध्ये हावडा ब्रिजवरती या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं होतं। मात्र या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केलेला आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वी अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आलेला होता। काही दिवसांपूर्वीच कोलकात्यामध्ये एका महिलेवरती, एका महिला डॉक्टरवरती अत्याचार झालेला होता। बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि त्याचेच पडसाद संपूर्ण देशामध्ये मागील काही दिवसांपासून उमटत होते। देशभरामध्ये डॉक्टरांनी संप पुकारलेले होते, आंदोलन केलेली होती आणि आज पुन्हा एकदा कोलकात्यामध्ये त्याचेच पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, पुन्हा एकदा कोलकात्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना या ठिकाणावरून हलवण्यासाठी किंवा पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय, पाण्याचा मारा केला जातोय, अश्रुधुराचा वापर केला जातोय। काय अधिकची माहिती आहे? आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरती अत्याचार झाला होता। त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर स्थानिक पश्चिम बंगाल असो किंवा इतर देशातील अनेक ठिकाणी या सगळ्याचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते। मात्र आज जर आपण पाहिलं तर जे आंदोलनकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा मारा असो किंवा पाण्याचा मारा असो या ठिकाणी पाहायला मिळतोय। सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जो जमाव आहे, जे लोक आहे ते अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे। देशभरामध्ये महिलांवरती ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत, ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली ती त्या संदर्भात नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।